ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत सुद्धा आता फोनवरून आपल्या सोबत आहेत। विनायक राऊत, तुमचं वायकरांशी काही बोलणं झालंय या ही कारवाई सुरू झाल्यापासून किंवा तुमच्यापर्यंत काय माहिती आहे कारवाईबद्दल? माझ्याकडे माझं वायकरांशी काय बोलणं झालेलं नाही आहे, पण एक मात्र नक्की की मागच्या काही महिन्यापासूनचा अनुभव पाहता जे भाजपेतर पक्ष आहेत, मग शिवसेना आहे, ती बंगालमध्ये टीएमसी आहे, इथे दिल्लीमध्ये केजरीवाल आहे, या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना ईडीच्या यंत्रणेच्या मार्फत कशा पद्धतीने वेठीस धरलं जात आहे त्याचं उदाहरण अनेक वेळा दिसून आलेले आहे। आज वायकरांना सुद्धा त्याच पद्धतीने केवळ राजकीय द्वेषापोटी त्यांच्यावर ईडीचं धारसत्र चालू केलेलं आहे आणि म्हणून आजपर्यंत सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी अशी धारसत्र टाकून कशा पद्धतीने गैरव्यवहार केलेले आहेत हे सुद्धा उघड झालेले आहेत। पश्चिम बंगालमध्ये तर लोकांनी त्यांना मारून पिटाळून लावलेलं आहे। आज महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ईडीच्या त्रासामध्ये जोखडून टाकून जर शरणागती पत्करण्याचं जर त्यांच्या मनामध्ये मनसुबे आणत असतील तर रवींद्र वायकर त्याला भीक घालणार नाहीत। एक कट्टर शिवसैनिक आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि ह्या ईडीच्या दाताला ते पूर्ण होतील आणि सामोरे जातील। विनायक राऊतजी, तुम्ही म्हणत आहात की राजकीय द्वेषापोटी हे केलं जात आहे, पण याचा हेतू नेमका काय असू शकतो तुमच्या लेखीवर? या कारवाईतून नेमकं काय साध्य करायचं आहे? आणि ओढून ताणून कुठले तरी संबंध इकडच्या तिकडच्या जोडायचं, ह्याच्या पलीकडे काहीच नाही। ठीक आहे, धन्यवाद विनायक राऊत आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।